स्वातंत्र्याच्या आधी स्त्रीवादी कादंबऱ्या मोठ्या संख्येने लिहिल्या गेल्या असं तुम्हाला जाणवलंय का? म्हणजे मला जाणवतं, म्हणून मी या अनुषंगाने हा व्हिडिओ करते. पण तरी सुद्धा नायिका प्रधान कादंबऱ्या लिहिणारे बहुसंख्येने लेखकच होते. म्हणजे अगदी सुमती क्षेत्रमाडे किंवा शांताबाई असे काही अपवाद वगळले तर स्त्रियांनी मोठ्या चतुराईने आपले सगळे प्रश्न पुरुषांच्या लेखनातून मांडल्याचे दिसतात. म्हणजे तुम्ही पाहाल तर वि. स. खांडेकर बरंच स्त्रीवादी लिहितात. त्यांच्या त्यांच्या कादंबरीमध्ये स्त्री येते. रमाबाई रानडेंच्या आमच्या आयुष्यातल्या काही आठवणी या पहिल्या स्त्री आत्मचरित्रापासून ती लिहित होतीच. सामाजिक, कौटुंबिक, धार्मिक विषयांवर लेखन करत होती. ती स्वतःबद्दल लिहू लागली तो आपल्याला ज्ञात असलेला काळ म्हणजे स्मृतिचित्रांचा. हे पुस्तक सर्वार्थाने गाजलं. लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रेपासून पुढे अगदी यावर्षी प्रकाशित झालेल्या माधवी महाजनींच्या 4थ्या अंकापर्यंत. अज्ञात आत्मकथने म्हणजे गौतम बुद्धांच्या काळापासून ते अगदी बहिणाबाईंपर्यंत आत्मभान जागृत झालेल्या स्त्रियांनी काव्यरचनांच्या माध्यमातून सांगितलेली आपली कथा, आपली व्यथा याही अनुल्लेखाने टाळल्या येणार नाहीत. या आत्मकथांचा वेध या व्हिडिओमध्ये मी घेतला आहे. आज महिला दिनानिमित्त हा खास व्हिडिओ. स्मृतिचित्रे मी शाळेत असताना वाचलंय. म्हणजे जग न पाहिलेल्या माझ्या आणि वाचनाचा परीघ अगदीच एकांगी होता आणि त्यावेळी मनात उडालेली खळबळ अगदी आजही आठवते. आपल्या तत्वांशी किती सौम्य शब्दात त्यांनी विद्रोह केलाय. खरं तर या पुस्तकाकडे केवळ भावनिक दृष्टिकोनातून पाहू नये. वेगवेगळ्या वयात एकाच पुस्तकात आपल्याला नवं काहीतरी सापडत जातं. 1860 पासून ते 1920 पर्यंत संबंध काळामध्ये समाज कसा होता, तो स्त्रीकडे कसं पाहत होता, त्यांच्या कविता, टिळकांच्या कविता, ख्रिस्ती धर्म, धर्मांतर, माहेरचा संबंध संपतो तेव्हा, नवऱ्याने टाकलेली बाय म्हणजे बिनगोठ्याची गाय या म्हणीचा प्रत्यय व असे हे चरित्र. एकमेकांवर निरतिशय प्रेम असूनही नवऱ्या वेगळी राहिलेली स्त्री प्रीतीच्या विरोधात धर्म तोलून पाहते आणि मग मनाचा कौल घेऊन निर्णय घेते. हा तिचा प्रवास विलक्षण आहेच. पण याच्या अगदी उलट म्हणजे विजया मेहतांचा जिम्मा. त्या स्वतःला आपल्या चरित्राला आठवणींचा गोफ म्हणतात. एक प्रतिभावंत स्त्री तिच्या वाटेला आलेल्या लग्न, संसार इत्यादी गोष्टींमुळे एका स्थानावर बांधलेली राहत नाही. त्यांनी स्वतः 3 लग्न केली. वेगवेगळ्या पतीसोबत भारतात आणि भारताबाहेर त्या राहिल्या. उपजत अभिनय कला आणि दिग्दर्शकाचे अंग आणि या सगळ्याला मिळालेली समृद्ध करणाऱ्या प्रवासाची जोड याने मराठी रंगभूमी अमूलाग्र बदलली. मराठी संस्कृती थेट सातासमुद्रापार जर्मनीशी जोडली गेली. स्नेही आणि नातेवाईकांकडून मिळालेले खंबीर पाठबळ आणि सृजनाची उर्मी डोंगरा एवढे बदल घडवू शकतं हे सांगणारं हे स्वयंसिद्ध स्त्रीचं एक आयुष्य. वर्तुळात आपल्याच तालात नाचणाऱ्या घुमणाऱ्या स्त्रीचा हा झिम्मा. घुमण्यावरून आठवतं नाच ग घुमा या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या वेळी कोणीतरी सगळीची सगळी आवृत्ती विकत घेतली. 8च दिवसात या पुस्तकाची दुसरी आवृत्ती आली आणि पाहता पाहता 13 आवृत्त्या आल्याही. सुप्रसिद्ध कादंबरीकार रणजित देसाई यांच्या पत्नी माधवी देसाईंचं हे आत्मकथन वैधव्य, पुनर्विवाह आणि घटस्फोट या अशा वादळांच्या फेऱ्यामध्ये पाचोळ्यासारखी ती नाचत राहते. केवळ तिला तिचा ताल गवसेपर्यंत. ही अशीच नाचरी घुमा. माधवी यांच्यासारखी आपल्या पतीच्या गोष्टी सांगणारी चरित्र केवढी तरी आहेत. नारायण सुर्वेंच्या पत्नीने लिहिलेलं मास्तरांची सावली, लालन सारंग यांचं जगले जशी, बाबा आमटेंनी चेतवलेल्या समाजसेवेच्या यज्ञात आपल्या आयुष्याची समिधा करून विना तक्रार त्या उजळत राहिलेल्या साधना आमटे यांचं समिधा ही याच पठडीतील. अगदी अलीकडचं म्हणजे रवींद्र महाजनी यांच्या पत्नीचं 4था अंक. हे फार गाजलं पुस्तक. लेखनशैलीपेक्षाही अनुभवच असले दांडगे की एका बैठकीत पुस्तक संपतं. आहे मनोहर तरी हे सुनीता देशपांडे यांचं पुस्तक ते गाजणार होतंच, ते लोकप्रिय झालंच. लोकप्रिय पुरुषाशी लग्न केल्याच्या खाणाखुणा काळ्याकुट्ट शाईने कोरल्यासारख्या एकेका पानावरून अगदी भळभळताना दिसतात. त्या म्हणतात, बाळ न होता मी आई झाले. कधी लेकरासारखं नवऱ्याला कुशीत घेतलं तर कधी त्याच्या वेगळ्या आयुष्याने कायम अनुल्लेखाने दुर्लक्षित राहिले. पण एकात एक गुंतलेल्या साखळीसारखी नवऱ्याच्या आयुष्याला बांधून राहिलेली ही बाई. ग्रेट.
मल्लिका अमर शेख, त्यांनी मला उद्ध्वस्त व्हायचंय हे लिहिलं. तेव्हा नामदेव ढसाळांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन फार बदलून गेला. काही गढूळलं वगैरे नाही मत, पण माणूस किती स्वतंत्र विचारांचा असतो आणि तेवढाच स्वैर असू शकतो हे लक्षात आलं. आपल्या नवऱ्यासोबत रस्त्यावरून हातात हात घेऊन चालताना सिग्नलला क्रॉसिंगसाठी थांबल्यावर नवरा अचानक हात सोडून देतो आणि समोर दिसलेल्या वेश्येच्या मागे निघून जातो. पत्नीला तसंच रस्त्याकडेला अटकळत ठेवून. हे असं वाचणं म्हणजे नीतिमूल्यांनी जोखडलेल्या मनावर अगदी विखारी चाबकाचे आसूड ओढल्यासारखं नाही का? आपल्या डोळ्यांनी का दैना करून घेतो आपण? आपण आपल्या मनाची का वाचतो? हे मुळात हे साहित्य काहीसं असंच आहे. आपण का वाचतोय असा प्रश्न पडावा इतकं गंभीर, इतकं विदीर्ण करणारं. शांताबाई कांबळेंचं माझ्या जन्माची चित्तरकथा असेल, किंवा सिंधुताई सपकाळ यांचं मी वनवासी म्हणा, किंवा बेबी कांबळेंचं जिणं अमुचं असेल, हे सगळे विद्रोह वाचताना एक प्रकारची अपराधी भावना मनात व्यापून राहते. कोणाचा दोष हो? उर्मिला पवार, त्या कुडाच्या झोपडीमध्ये राहायच्या. हातामध्ये पुस्तक असायचं, पण त्यांचं लक्षच मुळी शब्दांवर नसायचं, स्थिरच नसायचं. आईच्या हातातलं आयदान जसं गोलगोल फिरायचं तशा त्यांच्या मनाच्या भिंगरभिवऱ्या व्हायच्या. वडील गेल्यावर आईने बांबूच्या चकत्यांपासून परड्या करून मुलांना वाढवलं. या परड्या म्हणजे आयदान. हेच त्यांचं चरित्र. त्यांच्या मनासारखं असूनही त्यातच गुंतलेलं आणि त्यांच्या वेगातच आपल्यापर्यंत पोहोचलेलं. अन्या ते अनन्या हे एका बंगाली स्त्रीचं आत्मचरित्र आहे. प्रभा खेतान बालवयातच आपले डोळे तपासण्यासाठी गेलेली नेत्ररोग तज्ज्ञांच्या प्रेमात पडते. घरातून वडिलांचं हवं वाटलेलं प्रेम थोडं कमी मिळालं की स्त्रिया सहज आपल्यापेक्षा वयाने मोठ्या पुरुषांकडे आकर्षित होतात. पण आकर्षणाचा तो एकच क्षण, त्यात तुम्ही वाहून गेलात तर संपूर्ण आयुष्य तुम्हाला सांभाळून घ्यावं लागतं. प्रभाने ते घेतलं. आपल्या प्रियकरासोबत त्याच्या लग्नाच्या पत्नीला स्वीकारणं किती कठीण असतं, तिने स्वीकारलं. केवळ भावनिक पातळीवरच नाही, तर समाजाचे टक्के टोणपेही कुंकू नसलेल्या स्त्रीला खावे लागतात. कुणाचा संसार उद्ध्वस्त करणं गैरच, पण पडलोच प्रेमात तर काय करायचं? कुठंच जगायचं का? कायम अनुत्तरित राहणाऱ्या या प्रश्नांना प्रभा यांनी कसं थोपवलं ते वाचण्यासारखं आहे. यातून आकाराला येत असलेला तिचा दृष्टिकोनही दुर्लक्षित करून चालत नाही. तसंच एका वेगळ्या प्रकारचं पुस्तक म्हणजे अंजली जोशी यांचं गुरु विवेकी भला. मानसशास्त्राची विद्यार्थिनी आपल्या गुरुच्या एकाच व्याख्यानाने इतकी प्रभावित होते की तिचे शिष्यत्व त्यांनी पत्करावे यासाठी व्याकुळ होते. मग त्यानंतरची 12 वर्ष, या 12 वर्षांचा त्यांचा अखंड प्रवास या पुस्तकातून सांगताना तिने आपल्याला गुरुचे चरित्र आणि त्या जोडीने त्या काळातील आपल्या आयुष्याचे आत्मचरित्र असं काहीसं वेगळ्या साच्यातलं पुस्तक लिहिलंय. नात्याचा वेध घेताना आपलं मन सतत जोखण्याचा हा प्रवास लक्षपूर्वक ऐकून घ्यावा, समजून घ्यावा असाच आहे. रतन साळगावकर यांच्यावर परिस्थितीने लहान वयातच अभिनय क्षेत्रात जाण्याची परिस्थिती उद्भवते. ज्या आपल्या भावासाठी त्या या मैदानात उतरतात तोच त्यांना नाव बदलायला सांगतो. सतत हसत राहणारी ती हंसा असं मामा वरेरकर तिचं नामकरण करतात आणि ती होते हंसा वाडकर. सांगते ऐका या आपल्या छोट्याशा पुस्तकात त्या चंदेरी दुनियेतल्या बऱ्या वाईट गोष्टी लिहितात. हे पुस्तक वाचताना मला एकदा पाहिलेला प्रियंका चोप्रा आणि कंगना राणावतचा फॅशन चित्रपट आठवला. एक अजून पुस्तक असं आहे ज्याचा उल्लेख नाही केला तर समस्त स्त्री जातीच्या आत्मकथांचा अपमान होईल. वयाच्या 13व्या वर्षी असलेली ॲनची ही गोष्ट, डायरी ऑफ ॲन फ्रँक. यामध्ये ती तिच्या मनातल्या सगळ्या अनुभवांना मांडते. एका छोट्याशा खोलीमध्ये तिची ही सर्व वर्ष जातात. जूनवर जेव्हा अत्याचार होत होते ना, तेव्हा हे लोक दाटीवाटीने इमारतीच्या तळमजल्यावर कोंडून घेऊन वर्ष राहत. आपलं आयुष्य केव्हा संपेल याची सुतराम कल्पना नसताना जगणं कसं असतं ते यातून लक्षात येतं. दुर्दैवाने ॲनचा मृत्यू होतो आणि पुढच्याच महिन्यात ज्यू स्वतंत्र होतात. तिची कोंडलेल्या दिवसातली रोजनिशी मात्र देशोदेशाच्या सीमा पार करून काळाच्याही पुढे येऊन जगभर गाजत राहते, वाजत राहते. यासोबतच अशी अनेक स्त्री आत्मकथनं आहेत. सर्वच काही मी वाचलेली नाहीयेत, पण यापैकी गाजलेली म्हणजे स्नेहप्रभा प्रधान यांचं स्नेहांकिता, यशोदा पाडगावकरांचं कुणास्तव कुणीतरी,
नसीमा हुजरूक यांचं वाचकाची खुर्ची, मेहरून निसा दलवाई यांचं मी भरून पावले आहे, संगीता धायगुडे यांचं हुमान, परास नेहल पाठक यांचं स्पंदन, तुमची ज्योत्स्ना भोळे, मी दुर्गा खोटे, डॉक्टर सुनंदा एडके यांचं सुनंदायन, कुंदा महादेवकर यांचं फापट पसारा, ज्योत्स्ना कदम यांचं सर आणि मी, मुक्ता सर्वगोड यांचं मिटलेली कवाड, कुमुद पावडे यांचं अंतस्फोट, यशोधरा गायकवाड यांचं माझी मी, जनाबाई गिऱ्हे यांचं मरण कळा, विमल गोरे यांचं पाल्यातील माणसं, अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. स्त्री जाणती झाली, तिला आवाज फुटला की ती बोलू लागते. बहुतेकदा हा आवाज घराच्या चार भिंतींमध्ये ऐकू येत नाही, पण जागृत झालेलं आत्मभान आणि भाषेची जोड याच्या आधारे ती काळाच्याही कराल भिंती लांघून बोलू लागते, ती लिहू लागते, जनमानसापर्यंत पोहोचते. पण मधल्या काळात स्त्रिया शिकत नसत, तेव्हा ती व्यक्तच झाली नाही का? तेव्हा ती तिच्या काव्यरचनांमधून आपली व्यथा, आपली कथा मांडत होती. काश्मीरच्या लल्लेपासून केरळच्या नंगापेन्नूपर्यंत आणि पूर्व बंगालच्या चंद्रावतीपासून आपल्या बहिणाबाईंपर्यंत या स्त्रिया आपल्या रचनांमधून आपली कथा सांगत होत्या. या सगळ्या त्या त्या परिसरात त्या त्या भाषेत गुंजत राहिलेल्या कथा एकत्रित करून अरुणाताईंनी म्हणजे अरुणा ढेरेंनी भारतीय विरागिनी हे पुस्तक लिहिलंय. या स्त्रियांच्या अभिव्यक्तीचं मला जितकं कुतूहल वाटतं तेवढंच त्यांच्याविषयी प्रेम वाटतं. आणि म्हणूनच माझ्यातल्या स्त्रीत्वाची जाणीव मला करून देणाऱ्या सगळ्या स्त्रियांना आणि सगळ्या पुरुषांना आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त माझा सादर नमस्कार. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. कॅमेरामन आलेख चाळके सोबत मी मृगा वर्तक. धन्यवाद.